हे तरुण पिढीने ठरवायचं असतं। यासाठी गेली 46 वर्ष सहकार माशी शेखरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जय सिंह उर्फ बादला मोहिते पाटील दादांच्या संकल्पनेतून ही त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टीचा पैलवान फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे आदर्श चव्हाण खडोस। चला पुढची कुस्ती 25 किलो वजन गटामधली परसो गोडके वैराट लाल पट्टी आणि तांबोळे भोसे निळी पट्टी। चला ताबडतोब सेमी फायनल कुस्त्यांचा लाल 1 निळा 4। पंचवीस किलो नंतर आखाडा नंबर 1 वरती 32 किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल। संग्रामराव माळशिरस लाल पट्टी बांधून तयार व्हा। करण नक्की स्कोर आहे 1-6। परसो गोडके वैराग। चला ताबडतोब वैरागचा पैलवान परसो गोडके तयार राहायचा 30 किलो। कराड गायकवाड खडूस लाल फेक 1-6 लाल 1 निळा 6। परसो गोडके वैराग लाल पट्टी पहिला पुकार। परसो गोडके वैराग लाल पट्टी। हे बाप पैलवान आपण सेमी फायनलला पोहोचलेला आहात। आपल्याला 3चे टायमिंग दिलेला आहे बरोबर 3:30 वाजलेले। सर्व पैलवान नोंद घ्या। 2 मिनिटं आपण त्या पैलवानसाठी वेळ देऊया साईडला थांबवा। चला 32 किलो संग्रामराव माळशिरस लाल पट्टीमध्ये करण नरके खडोस निळी पट्टी। चला ताबडतोब आखाडे होती। सेमी फायनल नंतर फायनलच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल। करण गायकवाड खडूस आलाय का? सर्व कुमार गटाच्या पैलवानांनी तयारी करून आखाड्याच्या जवळ या। सर्व पैलवानांनी जे सेमी फायनल साठी पात्र झालेले त्या सर्व पैलवानांनी तयारी करून आखाड्याच्या जवळ या। 32 किलो वजन गटाच्या कुस्तीला प्रारंभ होतोय। करण गायकवाड खडूस 30 किलो पैलवान चला लवकर। करण गायकवाड खडूस लाल फेक बांधायचे आणि त्याचा जोडदार धनराज पवार। धनराज पवार हातवर निळी फेक। धनराज पवार आलाय का? निळी फेक धनराज पवार निमगाव। चालू कुस्तीनंतर राजवीर चव्हाण आटपाडी लाल पट्टीमध्ये तयार राहा। विराज वलेकर निळ्या पट्टीमध्ये तयार राहा। 32 किलो पुढची कुस्ती। त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा ही स्पर्धा कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे आणि अनार भुसारे तिघांचे फायनल मध्ये प्रवेश। करण गायकवाड हातवर शाबाश आणि विरुद्ध पैलवान धनराज पवार नेमगाव 30 किलो गटातील सेमी फायनलच्या कुस्तीला प्रारंभ। विजय होणारा पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार आहे।
तीस किलो बिरुदेव सो खडूस लाल फीत बिरुदेव सो खडूस लाल फीत बांधायचे 30 किलो विरुद्ध पैलवान संस्कार मंडगर आटपाडी निळी फीत बांधायचे त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा गेली 3 दिवस झालं आपण हा थरार पाहतोय. प्रवीण दत्तात्रय खोत 30 किलो खडूस लाल फीत त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेचा गेले 3 दिवस झालं आपण थरार पाहतोय. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या फेरीपासून पराभूत होणाऱ्या पैलवानला मानधन आहे अशी महाराष्ट्रातली एकमेव कुस्ती स्पर्धा त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा. 25 किलो वजन गटापासून प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 25 किलो प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. 28 किलो वजन गट प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. तृतीय क्रमांक 30 किलो प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 800 रुपये. चौथा गट 32 किलो 1200 रुपये आणि 800 रुपये. पाचवा गट 35 किलो 1200 रुपये आणि 800 रुपये. सहावा गट 40 किलो 1600 रुपये. विजेत्याला उपविजेत्याला 900 रुपये. सातवा गट 45 किलो विजेत्या पैलवानला 1700 रुपये आणि पराभूत पैलवानला 1000 रुपये. आठवा गट 50 किलो विजेत्या पैलवानला 1700 रुपये आणि पराभूत पैलवानला 1000 रुपये. नववा गट 55 किलो विजेत्या पैलवानला 2200 रुपये आणि पराभूत पैलवानला 1500 रुपये. दहावा गट 60 किलो विजेत्या पैलवानला 6000 आणि पराभूत पैलवानला 3000. 11वा गट 65 किलो विजेत्या पैलवानला 7000 आणि पराभूत पैलवानला 3500 रुपये. 12वा गट 70 किलो विजेत्या पैलवानला 8000 आणि पराभूत पैलवानला 4000 रुपये. 13वा गट 75 किलो विजेत्या पैलवानला 9000 आणि पराभूत पैलवानला 4500 रुपये. स्कोर 4-0. 14वा गट 80 किलो विजेत्या पैलवानला 12000 रुपये आणि पराभूत पैलवानला 6000 रुपये. 15वा गट 85 किलो विजेत्या पैलवानला 15000 रुपये आणि पराभूत पैलवानला 7500 रुपये. आणि त्रिमूर्ती चषक ओपन गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी 2 लाख रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 1,50,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 रुपये. बक्षिसाची खैरा त्रिमूर्ती केसरीच्या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्र पंजाब आणि कर्नाटक ही कुस्तीतली राज्य भारतातली त्यामधलं हे एक विशेष कुस्ती स्पर्धा. हे पहा 25 किलो वजन गटामधला परसू घोडके वैराग आलाय का याची नोंद द्या. परसू घोडके वैराग. संपलेल्या कुस्तीमध्ये करण गायकवाड खडूस विजय आणि फायनल मध्ये प्रवेश. गुरुदेव सो खडूस चला 30 किलो गुरुदेव सो खडूस लाल पट्टी आणि संस्कार मंडगर आटपाडी. हे पहा परसू घोडके वैरागचा पैलवान आहे. तो आला असेल तर 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी नोंद द्या.
अन्यथा गैरहजर समजून प्रतिस्पर्ध्याला विजय घोषित केलं जाईल. या गुरुदेव फुलेस विरुद्ध संस्कार वर्ग आटपाडी कुस्तीला सुरुवात झाली 30 किलोच्या. आणि विशेष करून या स्पर्धा राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धेचं महत्व आणि माहिती होण्यासाठी आहे. आणि पैलवानाने युनिफॉर्म घालून यायचं आहे. फायनलला येत असताना लांब घालून आलं पाहिजे याची नोंद घ्या. प्रवीण खरात खुरूस 35 किलो. प्रवीण खरात खुरूस 35 किलो लाल फेक. विरोध पैलवान मेघराज तांबे अकलूज निळे फेक. पस्तीस किलो मकरंद नरोटे तरणफळ लाल फेक. गणेश बाबासाहेब सुरवसे काजळ निळेफोत 35 किलो तयार राहायचा आहे. वेळ संपली. मध्यांतर लाल 2 निळा 1. चालू कुस्तीचा गुणफलक मध्यांतर लाल 2 निळा 1. 30 आणि विश्रांतीपर्यंत स्कोर आहे लाल 5 निळा 0. 35 किलो पैलवान तयार राहायचा आहे. वैरागचे वस्ताद नोंद घ्या. आपला खेळाडू स्पर्धेतून बाद होत आहे. 35 किलो पैलवान नोंद द्या ताबडतोब. प्रवीण खरात खुरूस लाल फेक. चला लवकर. 5 मिनिटाच्या आत वैरागच्या वस्तादने नोंद नाही दिली तर तुमचा खेळाडू स्पर्धेतून बाद होईल. 5 मिनिटं वेळ दिलेली. चाळीस किलो वजन गट ऋतुराज करे खुडूस लाल पट्टीमध्ये. चला सरकार जाधव संस्कार जाधव खुडूस निळ्या पट्टीमध्ये. चला साईनाथ शिंदे शिरसवडे लाल पट्टीमध्ये. चला अथर्व कटके दिगंजी निळ्या पट्टीमध्ये. चला 40 किलो सेमी फायनल. सर्व वजन गटाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या चालू आहे. सर्व पैलवान तयारीला लागा. सिक्वेन्स नुसार स्पर्धा होणार आहे. चढत्या क्रमाने सर्व गट होणार आहेत याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या.
40 किलो वजन गटाला पुकार केलेला आहे. 40 किलो नंतर 45 किलो, 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 85 किलो नंतर लोकांनी झालेला पैलवान गुरुदेव सूर खुडूस फायनल मध्ये प्रवेश. चला प्रवीण खरात आज, चला प्रवीण खरात, प्रवीण खरात चला. मेघराज तांबे आज चला. ऋतुराज करे खडूस लाल पट्टी, संस्कार जाधव खडूस निळी पट्टी. वजन गट 40 किलो, 40 किलो वजन गटाचे पैलवान. फोटोग्राफर फिरतरा चला ताबडतोब संस्कार करे आला का? चला ऋतुराज करे मकरंद हातवर लाल फीत बांधायचे. गणेश सुरवशे निळी फीत. ऋतुराज करे बरोबर का हात वरती कर. लाल पट्टीचा आणि संस्कार जाधव खुडूचा निळ्या पट्टीचा. पंचेचाळीस पैलवान तेजस बोडरे निमगाव लाल फीत आणि सुधीर खवळे माळशिरस निळी फीत. तू बस का यानंतर साईनाथ शिंदे लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अथर्व खटके निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. करायला आवडत ना. आखाडा क्रमांक 2 वर 35 किलो गटातील सेमी फायनलच्या कुस्तीला सुरुवात झालेली आहे. खुडूस विरुद्ध अकलूज अशी सेमी फायनलची कुस्ती चालू आहे आखाडा क्रमांक 2 वर. समल्या कुस्तीमध्ये मेघराज तानाजी तांबे अकलूज फायनल मध्ये प्रवेश. बरोबर वजन बी पाहिजे व्यायाम जर ठेवला त्यानंतर. मकरंद नोटे आज चला तरणफळ लाल फीत आणि गणेश सुरवशे. गणेश बाबासो सुरवशे हातवर गणेश बाबासो सुरवशे निळी फीत. मकरंद नोटे लाल फीत. व्यायाम करतो. 35 किलो मध्ये आता चौरसल्या कुस्तीत विजय पेलवान हा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. 45 किलो पैलवान तेजस मोडरे निमगाव लाल फीत, सुधीर खवळे माळशिरस निळे फीत 45 किलो तयार राहायचं आहे. हनुमंत जाधव खुडूस लाल फीत विरुद्ध पैलवान योगेश रघु अकलूज निळे फीत. योगेश रघु अकलूज निळे फीत 45 किलो.
अतिशय रंगतदार, लहान आहेत पण महान आहे, छोटे आहेत पण कुस्तीतनं अनुभवानं मोठे, अशी छोटी छोटी पैलवान पोरं एकमेकावर विजय मिळवण्यासाठी तुटून पडतात. अनेक डावाची खैरात, अनेक धमकादायक देणारे डाव करण्यात पारंगत असलेली छोटी मुलं, त्यांचे वस्ताद पालक यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन, कौतुक. आणि तमाम कुस्तीशौकीन मैदान शांततेनं कुस्त्या पाहण्यात दंग झालेलं आहे. एक वादळापूर्वीची शांतता या शिवतीर्थ आखाड्यावर निर्माण झालेली आहे. वादळापूर्वीची शांतता, टाचणी पडली तर आवाज येईल अशी शांतता शिवतीर्थ आखाड्यावर त्रिमूर्ती केसरीच्या माध्यमातून काटा कुस्त्याचा रणसंग्रामाचा आनंद तमाम कुस्तीशौकीन मान्यवर मंडळी, वस्ताद, पैलवान मित्र हा आनंद घेतात. आणि विश्रांतीपर्यंत स्कोर आहे 4-0. विश्रांतीपर्यंतचा स्कोर चालू कुस्तीमधला लाल 4 निळा 0. आखाडा क्रमांक 2 वर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळ्या पट्टीचा पैलवान संस्कार जाधव खुडोस फायनल मध्ये प्रवेश. 25 किलोचा छोटा पैलवान आचल, आले तांबळे भोसे आचल, तेजस बोडरे लाल फित बांधा, आले तांबळे भोसे आचल. एक पैलवान तुम्ही थांबा 2 मिनिटं, त्याला आधी घ्या. सुधीर खळे माळशिरस निळी फित बांधायचा आहे, आज तिथं थांबा. पारस गोडके वैराग पहिला पुकार, सॉरी परसू गोडके वैराग दुसरा पुकार. परसू गोडके वैराग फायनल आणि तिसरा पुकार गैरहजर असल्यामुळे आणि तांबोळे हा पैलवान फायनल मध्ये प्रवेश. लहान कुस्त्याला अतिशय सावधपणानं निरीक्षण करावं लागतं, पाहाव्या लागतात, सतर्क राहावं लागतं. कधी केव्हा काही घडू शकतं. हार जितीची लागत असलेली कुस्ती साईनाथ शिंदे हातवतीकार शिरसोडी लाल पट्टीचा, अथर्व कटके तिघांनी निळ्या पट्टीचा. सेमी फायनल ची कुस्ती, या कुस्तीमध्ये जो विजय होईल तो पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दुहेरी पट 4 गोळा लाल पट्टीला. आखाडा क्रमांक 2 वर 35 किलो गटातील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मकरंद नवटे तरंफट फायनल मध्ये प्रवेश. चला 45 किलो तेजस बोडे निमगा चला लाल फित आखाडा क्रमांक 2 वर आणि विरुद्ध पैलवान सुधीर खळे निळी फित. तिथे काय दिसत नाही.
50 किलो वजन गट 50 किलो वजन गटाची पहिला आकडा नंबर 1 वरती अरमान तांबोळी लाल पट्टी बांधून चला. यशराज मोरे निळी पट्टी बांधून चला. 50 किलो वजन गट ऋतुराज साळुंके लाल पट्टी बांधून चला. साहिल डवळे निळी पट्टी बांधून चला. आता डिफेन्स करणाऱ्या खेळाडूने जर चड्डी पकडली तर त्याच्या विरोधात 1 गुण दिला जातो. क्वेश्चन +1. हनुमंत जाधव पुरुष लाल फित बांधायचे आहे. काय बाहेर फेकायचं. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टीचा पैलवान विजय झालेला आहे. साई शिंदे शिरसवडी 50 किलो अरमान तांबोळी आखाडा क्रमांक 2 वर 45 किलो गटातील सेमीफायनलच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. अरमान तांबोळी आणि यशराज मोरे अशी 2 बंगला लावली सुंदर गहिरपणे गुणाची कमाई. ब्ल्यूची परत कुस्तीला समोरासमोर सुरुवात. आखाडा क्रमांक 2 वर सूर मारला होता पट्टाला पण तो हल्ला पडतावला. दुहेरी पट्टामध्ये परत ब्ल्यूची गुणाची कमाई. कुस्ती मध्यभागी परत कुस्तीला सुरुवात. आपल्याला ते सुद्धा ऐकायचं. हे व्यायाम पण ठेवत नाही काम. संपलेल्या कुस्तीमध्ये सुधीर खवळे माळशिरस फायनल मध्ये प्रवेश. शाबासाहेब पैलवान पालक वस्ताद हनुमंत जाधव पुढे झालेला. योगेश रोगात चला यात विजय होणारा पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पंचावन्न किलो पैलवान तयार राहायचा आहे. कुणाल माळवे लाल फीत. विरुद्ध पैलवान सौरभ नरोटे खडूस निळी फीत. 55 किलो. कुणाल गजानन माळवे गाजड इंदापूर लाल फीत 55 किलो पोकार देतोय. करणांच्या माहिती करता आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हनुमंत जाधव चितपटणे ओपन टू फिनिश आणि फायनल मध्ये प्रवेश. पंचावन्न किलो. नरोटे विरुद्ध माळवे. काजड ऋतुराज साळुंके लाल पट्टीमध्ये चला. साहिल ढवळे निळ्या पट्टीमध्ये चला.
येते तिथं जावं की नाही? जावं टेबलवर बस कार बरे शेजारी लावड साहेब आहे योगेश अर्जुन गायकवाड, पांचावंगले यशवंतनगर, लालफेत विरुद्ध पैलवान शिमम अशोक परदने, निळेफेक. 55 किलो पैलवान तयार राहायचा. आखाडा क्रमांक 2 वर चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लगेच लागणार आहे. 55 किलो. योगेश अर्जुन गायकवाड, हात वर करा आला असाल तर, उपस्थित असाल तर. विरोध पैलवान शिवम अशोक परजने, पंचावन्न किलो पैलवान आपण आला असाल तर इथं उपस्थितीसाठी हात वर करा. साठ किलो वजन गटाचे पैलवान चला तयारी करून 60 किलो वजन गट. लाल 0 निळा 8 असा गुणफलक आहे. 60 किलो वजन गट. तुषार जाधव खटाव लाल पट्टीमध्ये या, विशाल सुरक्षित खरोस निळ्या पट्टीमध्ये या. प्रयोत माने माळशिरस लाल पट्टीमध्ये चला. अजय भोसनवर जांभूळ निळ्या पट्टीमध्ये चला. 60 किलो वजन गट. 60 किलो वजन गटाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या पुकार केलेला पैलवान चला तयारी करून ताबडतोब. एक भव्य आणि दिव्य अशी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा. प्रत्येक वजन गटाच्या सेमी फायनल कुस्त्या चालू आहेत. या कुस्तीमध्ये जो पैलवान विजयी होणार तो फायनल साठी प्रत्येक गटामध्ये लढणार आहे. आखाडा क्रमांक 2 वर 55 किलो गटातील सेमी फायनल कुस्ती अतिशय टप्प चालू आहे. दोन्ही समान आहे वजनाची आणि उंचीची. आणि डावपेच हल्ले, एकमेकाचा बचाव, प्रतिडाव, प्रतिहल्ले याची माहिती असलेली दोघेही खेळायला लागल्यात. खरोखर कुस्ती बघणाऱ्या खऱ्या अर्थानं नशीबवान आहेत. अशा काटा कुस्त्या या ठिकाणी पाहायला मिळायला लागलेत. अतिशय सुंदर आणि देखणं मैदान. लावली मच्छी परत समोरासमोर आणि गुलाची कमाई ब्ल्यूची. आणि विश्रांतीपर्यंतचा स्कोर 1-8. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी परिधान केलेला यशराज मोरे पैलवान विजयी झालेला आहे. लाल 1 निळा 8. विश्रांतीपर्यंतचा स्कोर 7 गुणाची पिछाडी. बघूया दुसऱ्या हाफ मध्ये घडून काय घडतं आपल्या समोर ठरतंय. फक्त पापण्या मिटू नका, आनंदाला वंचित राहा. चला पुढची कुस्ती ऋतुराज साळुंके ताकारे लाल पट्टी आणि साहिल ढवळे तिघांनी निळी पट्टी. साहिल ढवळे हातवरती करा. ऋतुराज कुस्तीला सुरुवात. आणि दुसऱ्या हाफला सुरुवात झालेली आहे. आखाडा क्रमांक 2 वर अंदाज न बांधता येणारी कुस्ती. दोघांच्याकडे धक्कादायक निकाल द्यायची क्षमता असणारे स्पर्धक. काही केव्हाही घडू शकतं अशी कुस्ती. आखाडा क्रमांक 2 वर 65 किलो पैलवान तयार व्हायचा आहे. सोमा चव्हाण पेलोर लालपेठ, अविराज माने कुडूस निळेफेक. आखाडा क्रमांक 2 वर 65 किलो पैलवान पुकार देतोय. आणि संपल्या कुस्तीमध्ये
जयफित बांधलेला पैलवान सौरभ नवनाथ नरुटे फायनल मध्ये प्रवेश. योगेश अर्जुन गायकवाड लालफित हातवर शाबाश. विरुद्ध पैलवान शिवम अशोक कर्दने. कुस्तीला सुरुवात. पंचावन्न किलो कुस्ती आखाडा क्रमांक 2 वर आता विजय झालेला पैलवान, यात विजय होणारा पैलवान फायनल मध्ये खेळणार आणि 2026 च्या त्रिमूर्ती केसरीतील गटातील मानकरी ठरणार. आखाडा क्रमांक 2 वर 65 किलो पैलवान तयार राहायचा. सोमा मूर्ती चव्हाण पेनो. विरुद्ध पैलवान आपण लाल आणि विरुद्ध पैलवान अविराज घटाळे पुरुष जयफित तयार आहे 65 किलो. चालू कुस्तीनंतर मध्यांतर चालू कुस्तीचा गुणफलक लालचे 4 गुण आणि निळ्याचे 0 गुण. आणि ही कुस्ती संपल्यानंतर 60 किलो वजन गट आकडा नंबर 1 वरती तुषार जाधव खटाव लाल पट्टीमध्ये चला. विशाल सुरसे निळ्या पट्टीमध्ये चला. आणि स्कोर आहे रेड 2 ब्लू 1. प्रज्वल माने माळशिरस लाल पट्टीमध्ये तयार राहा. अजय भुसपवार चाबोर निळ्या पट्टीमध्ये तयार राहा. स्कोर 2-1. लाल 2 निळा 1. स्कोर आहे लाल 2 निळा 1. ब्लूच्या गुणाची कमाई कुस्ती ओपन मध्ये परत कुस्ती समोरासमोर आखाडा क्रमांक 2 वर आणि स्कोर आहे लाल 2 निळा 3. त्रिमूर्ती केसरीच्या माध्यमातून या गटातील कुस्त्या अतिशय हृदयाचे ठोके चुकवणारी आणि प्रत्येक क्षणाला उत्खंठ वाढवणारी या स्पर्धा हळूहळू रंगात वाढायला लागलेल्या आहे आणि मैदान खचाखच व्हायला लागलेलं आहे. वा. आणि परत किलोची गुणाची कमाई आणि विश्रांतीपर्यंतचा स्कोर लाल 2 निळा 5. विश्रांतीपर्यंतचा स्कोर 20. लाल पट्टी परिधान केलेला ऋतुराज साळुंके विजयी. आणि लागत असलेली कुस्ती 60 किलो मध्ये सेमीफायनल. तुषार जाधव खटाव लाल पट्टी, विशाल सुरसे खुरोस निळी पट्टी.
अतिशय चांगलं ब्रिज आहे. फक्त डेंजर पोझिशन आहे. त्या खानातून दम खाना आणि चितपटने विजयी लाल फित बांधलेला पैलवान योगेश अर्जुन गायकवाड फायनल मध्ये प्रवेश. योगेश अर्जुन गायकवाड यशवंतनगर. प्रजावत माने अजय भुसवार पुढची कुस्ती. हा तुषार जाधव कटा हातवरती आणि विशाल सुरवशी. सोमावरती चव्हाण पेनूर हातवर. सोमा मारुती चव्हाण लाल फेर आणि लाल लांब घातलाय आणि विरुद्ध पैलवान अविराज धनाजी माने खुरो. अतिशय तगडी आणि चांगली कुस्ती पाहायला मिळणार आहे. दत्तात्रय भास्कर जानकर खुरोस लाल फेर 65 किलो तयार आहे. हातवर करा, हातवर करा. शाबाश. आणि विरुद्ध पैलवान जयवंत रामकुमार शिंदे आटपाडी. चालू कुस्तीनंतर लगेच आखाडा क्रमांक 2 वर चालू करण्यानंतर 70 किलो पैलवान तयार व्हायचा. 70 किलो. आणि हळूहळू मैदान खचाखच भरायला लागलेला आहे. त्या भागातील, या जिल्ह्यातील आणि या राज्यातील कुस्तीतले रती महारथींचं आगमन या आखाड्याकडे व्हायला लागलेलं आहे. एक परभणी, एक आषाढी कार्तिकीचा पंढरपूरचा वारीचा मेळावा भरतो त्या पद्धतीचं चित्र इथं निर्माण व्हायला लागलेलं आहे. त्याचं सर्वश्रेय त्रिमूर्ती केसरीच्या माध्यमातून मोहिते पाटील घराण्याला जातं. पाय कसा गुतवला कुस्ती ओपन परत समोरासमोर. चालू करण्यानंतर आखाडा क्रमांक 2 वर 70 किलो पैलवान तयार राहायचा. चालू गटानंतर आखाडा क्रमांक 2 वर 70 किलो. स्वतः पाठीवर राहणार या आखाडा क्रमांक 2 वर आता चालू असलेली कुस्ती, त्यानंतर 65 किलोची आणखी एक कुस्ती होईल आणि लगेच 70 किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे. रणजित गोरवाड लाल फित विरुद्ध पैलवान सोहम कोंडळकर निळपट्टी 70 किलो तयार जायचा आहे. अभिषेक राऊत निमगाव लाल फित विरुद्ध पैलवान सार्थक निमगिरे पुणे आणि संपल्या कुस्तीमध्ये निळफित बांधलेला पैलवान अविराज धनाजी माने खुरोस फायनल मध्ये प्रवेश. वस्ताद पालक यांचं अभिनंदन. चला दत्तात्रय जानकर हातवर लाल फित, दत्तात्रय भास्कर जानकर लाल फित हातवर. शाबाश पैलवान विरुद्ध पैलवान जयवंत रामकुमार शिंदे हातवर. कुस्तीला सुरुवात.
शबास, अतिशय तगडी कुस्ती चालू आहे, डाव प्रतिडाव चालू आहे आणि डेंजर पोझिशन, विसल वाजलेली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळपट्टी परिधान केलेला पैलवान विशाल सोयसे विजय क्रॉस. यानंतर पुढची कुस्ती प्रज्वल हनुमंत माने महाशिरास लाल पट्टी आणि अजय भीमराव भुसनवर जांभूळ निळी पट्टी. लागले नसते आणि ताबा घ्यायचा प्रयत्न आणि शेवटी ताबाने गुणाची कमाई ब्ल्यूची आणि स्कोर आहे 0-3. स्कोर आहे 0. चालू कुस्तीनंतर सौरभ पवार खेळ बसले लाल पट्टीमध्ये चला आणि सार्थक वाघमोडे सोडके निळ्या पट्टीमध्ये चला. शबास. आणि लोकांना फूल दाखवायचा प्रयत्न लाल फित बांधलेला पैलवान अमर रणवेदिकाजी लाल पट्टीमध्ये तयार राहा. सोमनाथ गोराड बसवर निळ्या पट्टीमध्ये तयार राहा. सौरभ पवार लाल पट्टीमध्ये तयार राहा. सार्थक वाघमोडे सोडके निळ्या पट्टीमध्ये तयार राहा. 75 किलो वजन का. स्कोर आहे 0-4. आखाडा क्रमांक 2 वरचा स्कोर 0-4. आणि विश्रांतीपर्यंतचा स्कोर 0-4. लाल फित 0 निळे फित 4. पुन्हा दोन्ही खेळाडू आकडे येतात. त्यांचे कोच त्यांचे मार्शल दोघांनाही सल्ले घेतात. अशा पद्धतीनं जा, असं कर तसं कर, या पद्धतीनं मार्गदर्शन करतात आणि त्यांचं शांत त्यांचा आशीर्वाद घेऊन दोघेही स्पर्धक कडक आखाड्यावर आले कुस्तीतलं दंडयुद्ध करण्यासाठी. बघूया काय घडतंय आपल्या समोर ठरतंय. लाल जी करायची पोझिशन कोणता हल्ला बरोबर फिट कुस्ती लोकांना समोरासमोर अतिशय सुंदर लोकांना आणि गुणाची कमाई लाल फिट. एक लगेची पोझिशन त्यांचे कोच तुम्ही तुमच्या खेळाडूला सांगा पंचाला कोणताही उपदेश बाहेरून करू नका. ते नियमाला धरून नये. जे काय सांगायचं ते खेळाडू सांगा आणि एकट्याने सांगा. गोंधळ नको आहे. शांततेने चालवणे स्पर्धेला कोणत्याही पद्धतीने गालबोट नको आहे. याचं नाव कुस्ती. सगळ्यांना बाहेर जायचं आत 1 by 1 दोघांना सोडायचं असा एकमेव खेळ कुस्ती.
कोणीही मध्य लागले मध्यांतरानंतर गुणफलक लालचे 2 आणि निळ्याचे 5 गुण आहेत. फक्त मार्गदर्शन बाहेरून करायचं पण मदतीला कोणीही येत नाही. कुस्ती ओपन. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळपट्टी परिधान केलेला अजय भीमराव मुस्तफा जामोर फायनल मध्ये प्रवेश. चेअरमन हॉटस्पॉट सोडा, हॉटस्पॉट सोडा, हॉटस्पॉट सोडा. आखाडा क्रमांक 2 वर चालू कुस्तीनंतर अमर रणदेवी रणजित गोरड अमर रणदेवी चला लवकरात मध्ये. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये जयवंत राजकुमार शिंदे आगपाडी पट्ट्या चुकीच्या झाल्या, त्यांच्या पट्ट्या चुकीच्या झाल्या. अमर रणदेवी कोण आहे? हात वरती कर. लाल पट्टी बांध. सोमनाथ निळी पट्टी बांध. हा, चुकीच्या पट्ट्या बांधू नका. रणजित गोरड मसूर हातवर शाबास. आणि विरुद्ध पैलवान आणि कुस्तीला सुरुवात. लाल पट्टीचा अमर रणदेवी दिगंजी आणि निळ्या पट्टीचा सोमनाथ गोरड मसवा. चेअरमन पासवर्ड सांगा. मोबाईल कुठला आहे? नाव सांगा की. रिअलमी आहे का? चालू कुस्तीनंतर आखाडा नंबर 1 वरती सौरभ पवार खेड भोसले लाल पट्टीमध्ये तयार राहायचे. 70 सार्थक वाघमोडे निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचे. अभिषेक राऊत निमगाव लालफेल. आणि विरुद्ध पैलवान सार्थक निमगिरे पुणे 70 किलो. संपलेल्या कुस्तीमध्ये लाल फेर बांधलेला पैलवान
रणजित गोरड मसवड फायनल मध्ये प्रवेश. आखाडा क्रमांक 2 वर 70 किलो कुस्त्यांना प्रारंभ चालू आहे. या कुस्तीनंतर आणखी 70 किलो ज्वलन 80 किलोच्या कुस्त्यांना प्रारंभ आखाडा क्रमांक 2. राहुल करडे मायने लालफेक विरोध पैलवान विशाल दादासाहेब ठवरे क्रोस निळेफेक तयार राहायचा आहे 80 किलो. पांडुरंग लक्ष्मण केदार पंढरपूर लालफेक विरुद्ध पैलवान दत्तात्रय चंद्रकांत सावंत सांगली निळेफेक तयार राहा 80 किलो. आणि विसल वाजलेले मध्यंतर गुणफलक. लालचे 0 निळ्याचे 2 गुण आहेत. गुणाची कमाई ब्ल्यूची आणि स्कोर आहे लाल 0 ब्ल्यू 6. एक रिपोर्ट रेडचा टक्कीची पोझिशन परत ताबा ब्ल्यूचा. अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल कुस्त्यांचा थरार चालू आहे. विजेते होणारे पैलवान फायनल साठी प्रतिनिधित्व करणार आहेत. पैलवान कुस्ती करा, डाव प्रतिडाव पाहिजे. वेळेने नेमाने बांधलेली कुस्ती नेमबाई कुस्ती. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळपट्टी धारण केला पैलवान सार्थक निमगरे पुणे फायनल मध्ये प्रवेश. राहुल दशरथ
कोरडे बाणी लाल फेक विरुद्ध पैलवान विशाल दादासाहेब ठवरे कडून निळे फेक विशाल ठवरे निळे फेक 20 वर्षाची शास्त्र तर किलो वजन त्याचं 50 किलो वजन 80 किलो सेमीफायनलच्या कुस्तीला प्रारंभ आखाडा क्रमांक 2 वर संभाजी मुगदूम किती? इकडे बॅट 80 वरती किलो. केल्यानंतर तुम्ही पण बॅट वरती करून दाखवा ना शो करत जा साईडने फकी मारण्याची व्यवस्था करावी साईडने फकी मारण्याची व्यवस्था करा स्वयंसेवक हॅलो नाही बघतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळपट्टी परिधान केलेला पैलवान सोमनाथ गोराड विजय लागत असलेली कुस्ती पैलवान सौरभ गणेश पवार खेड भोसरी लाल पट्टी आणि सार्थक वाघमोडे सोडकी निळी पट्टी कुस्तीला सुरुवात 80 किलो पांडुरंग लक्ष्मण केदार पंढरपूर लाल फेक विरुद्ध पैलवान दत्तात्रय चंद्रकांत सावंत सांगली निळे फेक तयार राहायचा चालू कुस्तीनंतर आकडा नंबर 1 वरती 85 किलो वजन गट विकास पाटील करमाळा लाल पट्टी प्रकाश कोळेकर सदाशिवनगर निळी पट्टी चला ताबडतोब प्रणव हांडे खुडूस लाल पट्टी योगेश खोतकंदार निळी पट्टी 85 किलो वजन गट आकडा नंबर 1 वरती ताबडतोब चला 75 किलो वजन गटातली चालू कुस्ती संपल्यानंतर 85 किलो वजन गट आखाडा नंबर 1 वरती सुरुवात होत आहे पैलवानांनी नोंद घ्या पांडुरंग केदार पंढरपूर लाल फेक जाधव सर जरा माईकशी संपर्क करा या समयाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह उर्फ बादादा मोहिते पाटील यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे वेलकम 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 ज्यांच्या संकल्पनेतून गेली 46 वर्ष ही त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते असे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह उर्फ बादादा मोहिते पाटील दादांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे दादांचं या ठिकाणी
सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलोज यांच्या वतीने दादांचं सहर्ष स्वागत. हलवतोय त्याला खूप करतोय आणि विश्रांतीपर्यंतचा स्कोर लाल 0 ब्लू 1. चालू होत असलेली कुस्ती 85 किलो वजन गटामध्ये कुस्तीला प्रारंभ होणार आहे. विकास पाटील हातवरती करा, लाल पट्टीचा पैलवान करमाळा आणि पैलवान प्रकाश कोळेकर निळ्या पट्टीचा सदाशिवनगर अशी कुस्ती चालू होते. सेमीफायनल कुस्ती 85 किलो वजन गटामध्ये या कुस्तीत विजय होणारा पैलवान फायनल साठी प्रवेश करणार आहे. चालू कुस्तीनंतर प्रणव हंडे लाल पट्टीमध्ये तयार व्हावा. योगेश कोतकंदर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हावा. आणि स्कोर आखाडा क्रमांक 2 वर 2-2. लाल 2 निळा 2. आणि अतिशय महत्त्वाचे फक्त 10 सेकंद 5 सेकंद आणि वेळ समा संपल्या कुस्तीमध्ये लाल फिरवा दिला पैलवान
राहुल दशरथ कोरडे मायनी फायनल मध्ये प्रवेश. पांडुरंग केदार लालफीत. पंच्याऐंशी किलो वजन घेतल्यानंतर त्रिमूर्ती केसरी खुलागत ओपन गटाच्या सेमी फायनल कुस्त्या पैलवान रविराज चव्हाण पंढरपूर लाल पट्टीमध्ये तयारी करून चला. आर्यन पाटील माळशिरस लाल पट्टीमध्ये तयारी करून चला. पैलवान सागर देवकाते लाल पट्टीमध्ये या. जय पाटील करमाळा निळ्या पट्टीमध्ये या. आकडा नंबर 1 आणि आकडा नंबर 2 वरती ओपन गटाच्या दोन्ही कुस्त्या एकाच वेळेस लागणार आहेत. चारी पैलवान ताबडतोब चला. त्रिमूर्ती केसरी ओपन गटामध्ये कोण प्रतिनिधित्व करणार याचा महामुकाबला आपल्या समोर आता चालू होतोय. रविराज चव्हाण चला लाल पट्टीमध्ये, आर्यन पाटील निळ्या पट्टीमध्ये. चला पैलवान पट्ट्या बांधून ताबडतोब या. सागर देवकाते लाल पट्टीमध्ये या. जय पाटील निळ्या पट्टीमध्ये या. दोन कुस्त्या संपल्यानंतर ओपन गटाच्या 2 कुस्त्या एकाच वेळेस लागणार आहेत. आखाडा नंबर 1 आणि आखाडा नंबर 2 वरती. शाबास. हो आणि विसल वाजली. संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी परिधान केलेला पैलवान प्रकाश कुळेकर सदाशिवनगर फायनल मध्ये प्रवेश. त्रिमूर्ती ओपन गट रविराज चव्हाण लाल पट्टी पहिला पुकार. आर्यन पाटील माळशिरस निळी पट्टी पहिला पुकार. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल फीत बांधलेला पैलवान लागत असलेली कुस्ती पंढरपूर फायनल मध्ये प्रवेश. प्रणव हंडे हात वरती करा लाल पट्टी आणि योगेश खोतकंदर हात वरती करा निळी पट्टी. त्रिमूर्ती केसरी ओपन रविराज चव्हाण पंढरपूर लाल फीत, आर्यन पाटील माळशिरस निळी फीत तळावकर. आखाडा क्रमांक 2 वर.
रविराज आखाडा नंबर 2 मध्ये चला प्रतिभाग रविराज चव्हाण फर्स्ट कॉल आर्यन पाटील माशिराज फर्स्ट कॉल आर्यन पाटील त्रिमूर्ती केसरी ओपन गट सेमी फायनल कुस्ती या कुस्तीमध्ये जो पैलवान विजय होणार तो पैलवान फायनलला जाणार कुस्तीला सुरुवात होते लाल पट्टीचा रविराज चव्हाण पंढरपूर आणि निळ्या पट्टीचा आर्यन पाटील माळशिरस अशी कुस्ती चालू झालेली दरम्यान कुस्ती कडल आलेली त्रिमूर्ती केसरी खुला गट या कुस्तीमध्ये विजय होणारा पैलवान फायनल मध्ये प्रवेश करणार आहे अटी तटीची कुस्ती चालू आहे लाल पट्टीचा रविराज चव्हाण निळ्या पट्टीचा आर्यन अशी कुस्ती आहे सर्व पैलवान नोंद घ्या ओपन गटाच्या 2 कुस्त्या झाल्यानंतर आणि डेंजर पोझिशन इराणी एकलंगी नागपट्टी आणि व्हिसल वाजलेली संपलेल्या कुस्तीमध्ये रविराज चव्हाण पंढरपूर फायनल मध्ये प्रवेश चालू कुस्तीनंतर सागर देवकाते लाल पट्टी जय पाटील निळे पट्टी चला ताबडतोब आखाड्यावरती ओपन गट संपल्यानंतर 25 किलो कुमार गटाच्या कुस्त्यांना फायनलच्या कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे सर्व पैलवानांनी नोंद घ्या 25 किलो पासून फायनलच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल 25 किलो पासून 85 किलो पर्यंत 15-15 मिनिटाची वेळ चितपटीने कुस्ती करण्यासाठी सागर देवकाते किनेगाव आणि जय पाटील करमाळा चला लवकर त्रिमूर्ती किसाबासाठी सेमीफायनलची कुस्ती पडलं बाहेर एक तगडी कुस्ती आखाडा क्रमांक 2 वर यात विजय होणारा पैलवान फायनल मध्ये प्रवेश ओपन गट काय आणि संपलेल्या गोष्टीमध्ये तणाव हांडे पैलवान विजय झालेला फायनल मध्ये प्रवेश
चला कुमार गट 25 किलो फायनल आखाडा पूर्ण ग्राह्य मानला जाईल. 25 किलो फायनलची कुस्ती. 25 किलो, 30 किलो, 35 किलो, 40 किलो सर्व फायनलच्या कुस्तीच्या पैलवानांनी तयार राहायचे. 4 वजन गटातले 8 पैलवान तयारी करून ताबडतोब आखाड्यावरती या. बेमुदत निकाली कुस्ती 15 मिनिटाकरिता लागणार आहे. चड्डी धरण्यासाठी परवानगी नाही. 15 मिनिटात जर कुस्तीचा निकाल नाही लागला तर कुस्ती गुणावती घेतली जाईल. याची सर्व पैलवानांनी आणि वस्तादांनी नोंद घ्या. अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा सेमीफायनल कुस्ती आखाडा नंबर 2 वरती चालू आहे. सागर देवकडी लाल पट्टीचा, जय पाटील निळ्या पट्टीचा अशी कुस्ती चालू आहे. त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा भव्य आणि दिव्य असं संयोजन आणि नियोजन. 85 किलो वजन गटासाठी 1500 रुपये प्रथम क्रमांकासाठी. लावण साहेब 25 किलो वजन गट प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. 28 किलो वजन गट रेडची गुणाची कमाई 1 गुण रेड. प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. तृतीय क्रमांक 30 किलो वजन गट प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. चौथा गट 32 किलो प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. पाचवा गट 35 किलो प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 800 रुपये. सहावा गट 40 किलो प्रथम क्रमांकासाठी 1600 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 900 रुपये. सातवा गट 45 किलो प्रथम क्रमांकासाठी 1700 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 1000 रुपये. आठवा गट 50 किलो प्रथम क्रमांकासाठी 1700 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 1000 रुपये. नववा गट 55 किलो प्रथम क्रमांकासाठी 2200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 1500 रुपये. दहावा गट 60 किलो प्रथम क्रमांकासाठी 6000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 3000 रुपये. 11वा गट 65 किलोचा प्रथम क्रमांकासाठी 7000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 3500 रुपये. 12वा गट 70 किलो वजन गटात 12वा गट 70 किलो वजन गटाचा प्रथम क्रमांकासाठी 8000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 4000 रुपये. 13वा गट 75 किलो वजन गटाचा प्रथम क्रमांकासाठी 9000 आणि द्वितीय क्रमांकासाठी 4500 रुपये. 14वा गट 80 किलोचा प्रथम क्रमांकासाठी 1200 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 6000 रुपये. 15वा गट 85 किलो वजन गटाचा प्रथम क्रमांकासाठी 15000 रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 7500 रुपये. विश्रांतीपर्यंत स्कोर 1-1. आणि त्रिमूर्ती केसरी प्रथम क्रमांकासाठी 2 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांकासाठी 1,50,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 50,000 रुपये भव्य बक्षिसांची खैरात. या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा होतात, पण पहिल्या कुस्तीपासून पराभूत पैलवानला मानधन देणारी ही अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा अकलोजची. प्रत्येक पैलवानला पहिल्या फेरीपासून पराभूत पैलवानला मानधन दिलं जातं. विजय आणि पराभूत पैलवानला मानधन देण्याची प्रथा ही राजश्री शाहूराजांनी घालून दिली आणि तीच विचारधारा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बादलांच्या नेतृत्वाखाली जपली जाते, जोपासली जाते. 47 वर्षांची ही त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेची परंपरा. आज या ठिकाणी 47 वर्ष झालं. 47 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर स्पर्धेतल्या कुस्तीला तेवढंच महत्व आहे हे खऱ्या अर्थानं जाणलं बाळदादांनी.
आणि महाराजांच्या संकल्पनेतून उभा राहिलेली ही त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्याच्या या माळशिरस तालुक्याच्या महाराष्ट्राच्या कुस्तीला बळ दिलं. 1976 ला याच ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतली आणि सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एक नव चैतन्याचं वारं वाहू लागलं. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती, कुस्ती परंपरा लोप होत चालली होती. कुस्ती महर्षी बाबासाहेब मोहर, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापू लाड, वसंतदादा पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांनी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 ला. 53 पासून 60 पर्यंत महोत्सव भरायचा. 61 पासून गदा देण्याची प्रथा चालू झाली आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक नव चैतन्याचं वारं खऱ्या अर्थानं वाहू लागलं. तांबड्या मातीतला रांगडा खेळ, हजारो वर्षांची परंपरा असणारा हा कुस्ती खेळ, देवाधिकारी जगवलेली ही कुस्ती. या भारतावरती अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले आणि किती गेले. काळाच्या युगात अनेक कला लोप पावत गेल्या, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. कुस्तीगिरांचा आणि पैलवानांचा आराध्य दैवत बजरंगबली हनुमान, संत परंपरेचे चरण कृष्ण आणि सद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, शरण शरण हनुमंता, शक्ती युक्ती नीती भक्ती म्हणजे हनुमान. आणि त्याची कुस्ती खऱ्या अर्थानं चिरंजीव आहे. येणारी तरुण पिढी सशक्त व्हावी, निरोगी राहावी, निर्व्यसनी व्हावी, यासाठी खऱ्या अर्थानं अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धा आज या ठिकाणी संपन्न होते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील आणि लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील माजी सहकार राज्यमंत्री यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळपट्टी परिधान केलेला जय पाटील, करमाळा चिरूरचा पैलवान, विद्यमान आमदार करमाळा तालुक्याचे नारायणराव पाटील यांचा पुतण्या फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. रविराज चव्हाण आणि जय पाटील ही कुस्ती फायनल त्रिमूर्तीसाठी लागणार आहे. पंचवीस किलो, 28, 30 आणि 32 आणि 35 ह्या वजन गटातील पैलवान ताबडतोब तयारी करून आखाड्यावर या. एकाच वेळी या 5 कुस्त्या लागणार आहेत. कुमार गटातल्या 15 मिनिटाची वेळ राहील. पैलवान ताबडतोब तयारी करून या. आपल्याला विनंती आहे, लवकरात लवकर या. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्या वतीनं दिनांक 12, 13 व आज 14 जानेवारी 2026 रोजी शिवतीर्थ आखाडा येथे त्रिमूर्ती केसरी व वजन गट कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी आम्हाला जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळाला ज्यांनी सहकार्य केलं त्या संस्थांच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी आभार मानण्यासाठी त्या प्रतिनिधींनी येऊन आपला आभार